हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळची सुरुवात जी आहे ती थोडीशी आजच्या वेगळ्या दिवसाने केलेली आहे. मी सकाळची जी आहे ते कामं आपले रोजचे आवरून घेतलेले आहेत आणि कोमट पाणी तर आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये मी घेतच असते, पण त्यालाच आज थोडंसं वेगळ्या प्रमाणात घेतलेलं आहे. म्हटलं चला आपण सुद्धा वेट लॉस जर्नी थोडीशी चालू करूया. जरी आपल्याला रोज नाही झालं तरी पण आपल्याला जसं होईल तसं तरी आपण थोडं इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न आपण करूया. म्हणून वेट लॉस जर्नी मी स्टार्ट केलेली आहे. मला दिवसभराचं रुटीन तुमच्याशी शेअर करणं होत नाही, पण मॉर्निंगची जी सुरुवात आहे ना ती मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, इथं सकाळी सकाळी हे जिरे, धने आणि बडीशोप याचं पाणी मी मिक्स करून गरम करून घेतलेलं आहे. आणि हे झालं की लगेच काय केलेलं आहे, आपल्या उन्हाळी वाळवणामधलं जे काम आहे ना ते माझं राहिलेलं होतं आणि आज मला सुट्टी होती. त्यामुळे मी काय केलेलं, म्हणजे संध्याकाळी मला शाबू भिजू घालायचा होता, तर मला काही लक्षात राहिलं नाही, थोडंसं काम दुसरंच निघालं होतं म्हणून. तर चला, नाही आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो म्हणून ते राहून गेला. आणि मग सकाळी उठल्या उठल्या मी साबुदाणा भिजत घातलेला आहे, तो पटकन भिजलासुद्धा. तर चला, साबुदाणा एकीकडे भिजू घातलेला आहे, एकीकडे सगळ्यांना चहा पाणी करून दिलेली आहे आणि लगेच थोडीशी नाश्त्याची तयारी केलेली आहे. तर नाश्त्यामध्ये मी काय केलेलं आहे, थोडीशी मटकी आणि हरभरे जे आहे ते भिजत घातलेले होते. तर म्हटलं चला ह्याचाच नाश्ता आज सगळ्यांना बनवूया. माझ्यासोबत सगळ्यांना हाच नाश्ता मी बनवलेला आहे. तर नाश्त्यामध्ये आहेत थोडेसे हरभरे आणि जी मटकी आहे ना त्यामध्ये थोडेसे टमाटे आणि कांदा, कोथिंबीर नव्हती माझ्याकडे, कढीपत्ता वगैरे मी टाकलेला आहे. तर ह्यामध्ये तुम्ही खूप सारं सॅलड ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. किंवा एकीकडे भिजवलेलं कडधान्य, आपल्याला ज्यावेळेस कच्चं खावंसं वाटत नाही त्यावेळेस नॉर्मल थोडंसं तिखट, मीठ, चाट मसाला वगैरे आपल्याला लावायचा आहे, ज्यावेळेस आपल्याला कच्चं खावंसं वाटत नाही त्यावेळेस. म्हणजे थोडीशी याला चव येते आणि खायलासुद्धा जास्त चवदार लागतं. तर जास्त याला शिजवत नाही बसायचं आपल्याला, कारण आपल्याला हे वेट लॉससाठी खायचं आहे. तर असो, तुम्ही ह्याला कच्चंसुद्धा खाऊ शकता. मला आवडतं कच्चंसुद्धा खायला, पण हे सगळ्यांबरोबर मलासुद्धा हेच घेतलेलं आहे. असं ते झालं की थोडेसे पोहे जे आहेत ते नाश्त्याला, म्हणजे सगळेजण एकच नाश्ता करणार नाही, त्यामुळे मी काय केलेलं आहे, थोडेसे पोहेसुद्धा बनवलेले आहेत. पोहे आणि कडधान्य या दोन्हीचा मिळून नाश्ता आज तयार केलेला आहे. त्याचबरोबर थोडासा शेकसुद्धा बनवलेला आहे. आणि इथे थोडेसे पोहे, थोडंसं कडधान्य आणि थोडीशी अंडा भुर्जी आणि बनवलेला आहे शेक, तो सुद्धा याबरोबर मी दिलेला आहे. तर हा नाश्ता बाकीच्यांसाठी आहे, कारण मी अंडा भुर्जीसुद्धा मी खात नाही आहे. तर मुलांना आणि ह्यांना मी अंडा भुर्जी वगैरे दिलेली आहे थोडी. तर बघा किती छान मस्त ताट भरून नाश्ता किंवा जेवण तुम्ही दोन्हीही म्हणू शकता. आणि त्याच्या जोडीला हे थोडं देऊन त्याच्या जोडीला बनवलेलं आहे हे रात्रीचं भिजत घातलेलं खारका आणि थोडंसं काजू बदाम आणि काय म्हणतात त्याला, ते अंजीर म्हणतो आपण, ते सुद्धा भिजत घातलेले होते मी. तर ते सुद्धा यामध्येच मी मिक्स केलेले आहेत आणि मिक्सरला बारीक करून याचा मी शेक बनवलेला आहे. हे सर्व साहित्य ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस हेल्थी आणि एक घट्ट दाटसर असा मस्त मिल्क शेक जो आहे तो बनतो आणि प्यायलासुद्धा मज्जा येते आणि टेस्टीसुद्धा होतो. आणि ही कामं आवरली की केलेली आहे पूजा मी केलेली नाही आहे आज, पण हल्ली फुलं वगैरे व्यवस्थित भेटतात तर पूजा छान वाटते. आणि ही पूजा केलेली आहे, ह्यांनी केलेली आहे आणि फुलं वगैरे मस्त भेटलेले आहेत, तर व्यवस्थित छान वाटत आहे पूजा. तर असं सकाळची पूजा वगैरे झाली, नाश्ता वगैरे झालेला आहे. आता घेत आहे मी जे मी म्हणलेलं आहे ना, शाबूच्या थोड्याशा पापड्या मला करायच्या आहेत, तर त्यासाठी थोडंसं वाटण तयार करत आहे. तर हे वाटणसुद्धा आपल्या आवडीनुसार करायचं आहे आपल्याला. हे भांडं जे आहे ते शेंगदाण्याचा कूट मी काढून घेतलेला होता,
त्याचंच होतं, मी काही धुवून वगैरे घेतलेलं नाही आहे. आणि त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं मीठ आणि मिरच्या. तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरू शकता, पण त्यामध्ये लसूण आणि अद्रक किंवा जिरे असा मसाला कुठलाही टाकलेला नसावा. मग तो आपल्याला उपवासाला खायचे साबुदाण्याच्या पापड्या ज्या आहेत त्या आपण उपवासाला खातो, त्यासाठी मग हे उपवासाला चालत नाही, म्हणून नसा दुसरा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर चला, इथं वाटण काढून घेतलेलं आहे. तोपर्यंत जे पाणी मी ठेवलेलं आहे ते उकळलेलं आहे आणि त्यामध्ये हे वाटण वगैरे टाकून घेतलेलं आहे मी. आता थोडं थोडं करून आपल्याला हा जो साबुदाणा आहे तो त्यामध्ये जसं आपण बेसन हटवून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हटवून घ्यायचं आहे. तर बऱ्याच जणी हे करतात. मला तशी इथं जागा वगैरे जास्तीची भरपूर नाही आहे, त्यासाठी मी जास्त ह्याच्या राड्यात नाही पडत. पण म्हटलं चला, थोडंफार केल्याशिवाय तरी कसं खायला मिळणार ना. तर मुलांना साबुदाण्याच्या पापड्या खूप आवडतात. बाकी दुसरा कुठलाही पदार्थ त्यांना आवडत नाही, पण चिप्स आणि साबुदाण्याच्या पापड्या खूप म्हणजे खूप आवडतात त्यांना. अगदी केले की त्यांना त्या वाळेपर्यंतसुद्धा दम निघत नाही. बाकी दुसरं त्यांना काही आवडत नाही आहे, पण पापड्या मात्र साबुदाण्याच्याच आवडतात. तर चला, इथं मी हे जो साबुदाणा आहे तो मिक्स करून हटवून घेतलेला आहे. ह्याला तुम्ही थोडंसं वेळ असेल तर मंद आचेवर म्हणजे ठेवू शकता, नसेल तर तुम्ही ह्याला थोडासा मीडियमच्या थोडासा जास्त गॅस करून पटकन शिजून घेऊ शकता, कारण साबुदाणा भिजलेला असतो त्यामुळे पटकन शिजतो. यामध्ये तुम्हाला बटाटा तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे. खूप जास्त घातला तरीसुद्धा चालतो, कमी घातला तरीसुद्धा चालतो. जसं तुम्हाला आवड असेल तसं घालू शकता. जास्त घातला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि कमी घातला तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर चला, मी इथं साबुदाण्यासाठी हे बटाटा जो आहे तो 5-6 बटाटे मी ह्याच्यामध्ये खिसून टाकलेले आहेत. आणि आपलं हे जे आहे मिश्रण ते तयार झालेलं आहे साबुदाण्याच्या पापड्यासाठी. तर चला, पापड्या मी घरातच घातलेल्या आहेत. मी 2 वेळेस पापड्या घातल्या, त्यावेळेस खूप छान पापड्या झाल्या, पटकन उलटल्या गेल्या. म्हणजे ह्यावेळेस थोडंसं काय झालं, मला पातेलं मी दुसऱ्याचं आणलं, थोडंसं मोठं होतं आणि माझा जो अंदाज आहे दरवेळेचा तो मी छोट्या पातेल्यात करते, त्या अंदाजानेच मी केलेलं होतं, कारण मला माहीत नव्हतं भेटेल न भेटेल, म्हणून मी घरी जे आहे त्याच्यातच करण्याचा प्रयत्न करत असते. तर ते पातेलं आणल्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी जास्त झालं, तर साबुदाणा थोडासा कमी पडला आणि थोडंसं पातळ झालेलं आहे. त्यामुळे पापड्या थोड्याशा पातळ घातलेल्या आहेत. पापड्या पातळ घालायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, परंतु ते वाळायला आणि निघायला थोडासा प्रॉब्लेम करतात. पन्नीवरच्या निघतातसुद्धा पटकन, पण मग मी ह्या घरात घातल्या होत्या, कारण मी दोन्ही वेळेस पापड्या घरात घातल्या. 10 वाजता घातल्या आणि 2 वाजता उलटून लगेच बाहेर वाळायला टाकल्या. त्यावेळेस त्या खूप छान वाळल्या होत्या, पण ह्यावेळेस मात्र 5 वाजले तरी पापड्या माझ्या उलटत नव्हत्या. आणि मग थोड्याशा मुलांनी पण काय केलं त्याच्यावर, त्याचं नाव आदित्य आहे, तर प्रत्येक पापडीवर ये टाकण्याचं नाव केलेलं आहे, म्हणजे प्रयत्न केलेला आहे. असे मुलं खोडसर आहेत आपले. तर काय केलेलं आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं मोडल्यासारखं झालेलं आहे. पण आपल्या पापड्या मोडल्या वगैरे नाही आहेत जास्त, फक्त उलटायला जास्त वेळ घेतलेला आहे यानं. तर त्यामुळे मला ते 1 दिवस एक्स्ट्रा वाळू घालावं लागल्या. तर चला, इथं पापड्या वगैरे ज्या आहेत त्या माझ्या घालून झालेल्या आहेत. आणि प्रतीक्षालासुद्धा ह्याची खूप उत्साह होता याचा, की मलासुद्धा घालू लागायच्या आहेत ह्या पापड्या आणि मला पण घालायच्या आहेत म्हणून. आणि घरात घातल्यामुळे त्याला ऊन वगैरे म्हणजे पापड्याला पण नाही लागलं आणि आम्हाला पण नाही लागलं. त्याच्यामुळं उशिरा जरी घातल्या तरी काही प्रॉब्लेम नव्हता आणि लवकर घातला असता तर काही प्रॉब्लेम नव्हता. तर चला, अशा प्रकारे आपल्या पापड्या ज्या आहेत त्या मस्त अशा घालून झालेल्या आहेत. मला अजून एक वेळेस घालायच्या आहेत, कारण मी थोड्या थोड्या करूनच घालत असते, कारण घरचं काम आणि आपल्याला जॉबवर पण जायचं असतं, पुन्हा मध्येच काहीतरी थोडंफार काम पण निघतं आणि हे सुद्धा थोडं थोडं करण्याचं गरजेचं असतं. तर जसं होईल तसं मी करण्याचा प्रयत्नही करत असते. तर पापड्या घालून झाल्या की लगेच मी काय केलेलं आहे, पटकन स्वयंपाकाला लागलेले आहे. ह्यांनी आंबे घेतलेले होते, तर म्हटलं चला थोडासा रस करूया. आणि थोडीशी बटाट्याची भाजी आणि चपात्या बनवलेल्या आहेत मी. थोडंसं वरण भातसुद्धा बनवलेलं आहे. तर ह्यांना डब्बा पण द्यायचा होता आणि दुपारची जेवणं पण बाकी होते. नाश्ता तर तुम्ही बघितलेलाच आहे मी काय बनवलेला होता. नाश्ता वेगळा बनवला, दुपारचा स्वयंपाक वेगळा बनवला. घरी असलं की घरच्या कामातच असा वेळ जातो आणि हे सगळी कामं आवरली की पटकन काय केलेलं आहे, दुसरीसुद्धा कामं मी आवरायला घेतलेली आहेत. पण ह्या कामाला वेळ झाला आणि नंतर दुसरे कामं करायला
कॅमेरा मात्र मी कुठेच चालू केलेला नाही, कारण कपाट आवरलं, फ्रीज दुसऱ्या साईडला लावलं, रॅक दुसऱ्या साईडला लावला, तर एवढं परेशान झालं ना, अख्खा दिवस कामामध्ये गेला. त्यासाठी दुसऱ्या कुठल्याही कामाचा मी व्हिडिओ वगैरे घेतलेला नाही आहे. जे आपलं 2 वाजेपर्यंतचं जे रुटीन होतं त्यामध्ये 2 पण नाही, 1 वाजेपर्यंत जे रुटीन होतं ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. असं छान रस झालेला आहे. मस्त रस चपात्या झाल्या आणि आज माझे पारायण जे आहे ते 81 पूर्ण झाले होते. तर बघा, मला असा अनुभव कधीच खरा वाटत नव्हता आणि तो मला अनुभव आज स्वामींनी दिलेला आहे. बघा, हे जी आहे ना, ते मला वरदहस्त स्वामी ते दिसत आहेत. हे दुसरे जी स्वामी आहेत ना, ते मला मस्त एक छान असा मागे टोप लावून, डोक्याला टोप लावून मागे एक चक्र असल्यासारखं एकदम शांत मनाने बघत बसलेले आहेत तसे. आणि इथे दुसरेसुद्धा इथे तर मस्त हार वगैरे घालून बसलेले आहेत. इथे जे आपण अक्कलकोटमध्ये उभे राहिलेले स्वामी बघत असतो ना, तसे स्वामी मला दिसत आहेत. तुम्हाला दिसतात न दिसतात तो म्हणजे आता तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये नक्की. तर मला 1 सोडून 4 चपात्यामध्ये आणि त्या दिवशीपासून रोज कुठे ना कुठे स्वामी मला, म्हणजे आता माहीत नाही, आपण म्हणतो ना, जे आपलं ज्याच्यामध्ये हे झालं ना ते आपल्याला तेच दिसत असं दृष्टीमध्ये, तसं काही असेल तर नाही मला सांगता येणार. पण मला खरंच बऱ्याच वेळेस स्वामींनी दर्शन अशा कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे चपात्यावर म्हणा, भाकरीवर म्हणा, किंवा अगदी पडलेल्या पाण्यावर किंवा ढगाकडे बघितलं तिकडं कुठेही, म्हणजे स्वामीचं रूप मला बघायला मिळालेलं आहे. तर असं हा अनुभव मला ह्या पारायणामध्ये मिळालेला आहे. तर चला, अजून 1-2 अनुभव जे आहे ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. तर हे जे आहे ते आपलं भाजीपाला ठेवायचं जे कुरकुला आहे ते मी स्वच्छ करून त्यामध्ये कांदे बटाटे वगैरे व्यवस्थित ठेवलेले आहेत. कसं आहे, जे आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित टापटीप करून ठेवल्या तर आपलंसुद्धा मन थोडंसं प्रसन्न राहतं, नसता आपलीसुद्धा चिडचिड होत राहते. तर असं आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.